नमस्कार मंडळी, मी सागर बाकरे स्वागत करतो आपलं गोपालक शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। आज आम्ही आलेलो आहोत पन्हाळा तालुक्यातील काटेभोगाव या ठिकाणी। काटेभोगावच्या वरती तामजाईचा पठार आहे, त्यावरती बाबा रेडीकर गोगीता सेवा संस्था ही या नावाने जी गोशाळा चालत आहे, त्याचे चालक किंवा संस्थापक आबा कांबळे यांच्या मुलाखतीसाठी। तर नमस्कार आबा। पहिल्यांदा आपली ओळख सांगा आमच्या प्रेक्षकांना। मी आबा पांडुरंग कांबळे, काटेभोगाव, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। इथं आमचं राहतं घर आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये माझी पत्नी आनंदी आबा कांबळे, मुलगा नामानंद, नंतर रमाकांत, आमच्या सुनंदा आणि मंदाकिनी ह्या आमच्या कुटुंबामधले आमचे सगळे सदस्य आम्ही आहोत। आणि या ठिकाणी गेल्या 20-25 वर्षापासून ती सगळी आमची कुटुंबीय मंडळी, संस्था तर आपण ती केलेलीच आहे, परंतु प्रत्यक्ष या ठिकाणी ग्राउंडवरती काम करणारी ही आमच्या कुटुंबातली सगळ्यात एवढे सदस्य आहेत। तर आबा, आपल्या गोशाळेबद्दल काही थोडीफार प्रस्तावना किंवा कल्पना किंवा माहिती थोडीफार आमच्या प्रेक्षकांना द्या। मी आबा कांबळे, मी एक सर्वोदयाचा कार्यकर्ता आहे। गेली 50 वर्षे सार्वजनिक जीवनामध्ये गांधी विनोबांचं नाव घेऊन आम्ही काम करतो। देशभरामध्ये गायी वाचल्या पाहिजेत, शेतकरी वाचला पाहिजे, शेती वाचली पाहिजे, या दृष्टीनं हे सगळे प्रयत्न निरनिराळ्या पातळीवरती लोक करतायत। त्याचपैकी सर्वोदय मंडळ सुद्धा ग्राम स्वराज्याच्या दृष्टीनं काम करणारं एक मंडळ आहे। आणि याचे प्रणेते जे आहेत भूदानाचे, ग्राम स्वराज्याचे, ग्रामदानाचे, ते आचार्य विनोबाजी भावे आहेत। आचार्य विनोबाजी भावेंनी या ठिकाणी गोवंश हत्याबंदीचा कायदा झाला पाहिजे या दृष्टीनं सत्याग्रहाला परवानगी दिली। आणि ह्या परवानगीमध्ये अच्युत काका देशपांडे नावाचे स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि त्यांच्या टीमनी सुरुवात केली तेवणारच्या कत्तलखान्यावर सत्याग्रह करण्यासाठी। बरेच वर्ष तो सत्याग्रह चालला। मी त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाचा काही काळ सेक्रेटरी होतो आणि सेक्रेटरी या नात्यानं महाराष्ट्रातून जास्तीत जास्त लोक त्या सत्याग्रहामध्ये यावेत अशा दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत होतो। आणि लोक जास्त कसे सत्याग्रहामध्ये भाग घेतील आणि लवकरात लवकर हा गोवंश हत्याबंदीचा कायदा कसा होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न चाललेले होते। 32 वर्षे हा सत्याग्रह चालला आणि त्यावेळेला त्या ठिकाणी ज्यावेळी बैल आत जायचे गाई त्या ठिकाणी कत्तलीसाठी, गायींची हत्या बंद झालेली होती, गायी कापण्याला बंदी होती, काही प्रांतातून नव्हती, परंतु गोवंश हत्याबंदीचाच कायदा झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न होते। म्हणून बैलांचे ट्रक भरून ज्यावेळी यायचे त्यावेळी त्या बैलांचे हाल जर पाहिलं, अगदी काम करणारे बैलांचे सुद्धा या लोकांच्याकडून शिंग तोड मोडणं, डोळा फोडणं, पाय मोडणं, अशा क्रूर पद्धतीनं ते बैल त्या गाडीमध्ये निकामी दाखवायचे आणि गाड्या आता तोडायच्या, तर त्या गाड्या आम्ही अडवत होतो। परंतु असं किती काळ चालणार असा विचार झाला आणि 32 वर्षापर्यंत तो सगळा सत्याग्रह चाललेला होता। त्या सत्याग्रहाच्या प्रेरणा घेऊन मी असा विचार केला की सरकार ज्यावेळी हा कायदा करायचा त्यावेळेला करेल, परंतु आपण गावागावामध्ये गायी जगल्या पाहिजेत, विभागामध्ये गायी जगल्या पाहिजेत, आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी गाय जगली पाहिजे असा विचार करून आम्ही या ठिकाणी एक आमच्या कुटुंबातल्या लोकांना विचारलं, पत्नी, मुलं, त्या सर्वांना असं विचारलं की आपण ह्या अशा पद्धतीचं एखादी गाय पाळण्याचं, ज्या गायी भाकड आहेत, ज्या गायींना कत्तलीसाठी जात आहेत, त्या गायींचा आपण जर सांभाळ केला तर त्या ठिकाणी आपल्याला काही तुमचं करिअर पण होईल। तुम्ही जर त्या दृष्टीनं तिथे काम करत असाल तर गायीवरती आपल्याला काम करता येईल। आणि म्हणून 1999 साली आम्ही या ठिकाणी 18 एप्रिलला या ठिकाणी आम्ही आलो आणि या ठिकाणी आम्ही हे गोशाळेचं पाया घातला आणि गोशाळेच्या गायींच्या सेवेच्या सुरुवात झाली। सुरुवातीला आमच्याकडं एक 2-3 गायी होत्या। या ठिकाणी आता ही जी समोरच्या बाजूला झोपडी जी दिसते आहे त्या झोपडीमध्ये आम्ही राहत होतो आणि त्याला समोरच्या बाजूला एक लहानशी झोपडी केलेली होती गायींच्यासाठी। आणि ज्यावेळी उन्हाळा होता त्यावेळी गायी बाहेर थांबल्या होत्या,
परंतु पुन्हा पावसाळ्यामध्ये त्या गायी या ठिकाणी आम्ही ज्यावेळी आत घेतल्या त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की ताबडतोब दुसरं छपर केलं पाहिजे, म्हणून आम्ही दुसरं ताबडतोब 8 दिवसामध्ये दुसरे कोडामातीचं आणि कोडामिडीचं छपर केलं गायींच्यासाठी. आणि त्या ठिकाणी 3-4 गायी आम्ही घेऊन बसलो. या ठिकाणी परिसरातल्या लोकांना जसं जसं समजत गेलं की या ठिकाणी भाकड गायी सांभाळतात लोक, तसे लोक आपणहून या ठिकाणी गायी आणून द्यायला लागले आणि त्या गायींची सेवा आम्ही इथं करायला लागलो. त्याच्यातील काही गायी अशा जणणाऱ्या पण होत्या आणि त्यातल्या काही गायी जणल्या. हळूहळू संख्या वाढत गेली. आज आमच्याकडं 200च्या आसपास गायी या ठिकाणी झालेल्या आहेत. या ठिकाणी हे जे सगळं आपल्याला दिसत आहे, या ठिकाणी ह्या इमारती वगैरे जे दिसत आहेत, हे सगळं आम्ही ज्यावेळी लोकांना असं समजलं की या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लोक काम करतायत, आत्मा ओतून काम करतायत, त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी, दानच कोल्हापूरला फार मोठी आहे, विशेषतः गुजर, मारवाडी, जैन लोक या कामामध्ये हरिहरीनं भाग घेतात. आणि ह्या समाजाने कोल्हापुरातल्या या ठिकाणी आम्हाला ह्या वस्तू ज्या या ठिकाणी दिसत आहेत, त्या इमारती वगैरे दिसत आहेत, त्या लोकांनी आम्हाला त्या लोकाधारावर सगळं आमचं काम आहे. कोणत्याही पद्धतीची आम्हाला सरकारची या ठिकाणी मदत नाही आणि आम्ही लोकाधारावर हे करतो. कोल्हापुरातल्या दानच लोकांनी ह्या ज्या इमारतीचं दृष्टीने दिसत आहेत त्या केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं आमचं हे काम पुढं चाललेलं आहे. त्या इथं गायी सांभाळत असताना फक्त गायी सांभाळणं एवढंच फक्त नाही, तर या ठिकाणी आम्ही या गायींचा जो म्हणजे बैल वगैरे निर्माण होतात, ते बैल सुद्धा आम्ही जवळपास 40 बैल आजपर्यंत आम्ही लोकांना, शेतकऱ्यांना मोफत दिलेले आहेत. आम्ही या गायीच्या माध्यमातून, गाय गीतेच्या माध्यमातून महात्मा गांधी आणि विनोबांनी सांगितलेल्या ग्राम स्वराज्याच्या कल्पनेप्रमाणे या परिसरामध्ये आम्ही त्याचा प्रचार करतो, सभा घेतो, मेळावे घेतो, संमेलनं घेतो आणि लोकांना गायींचं महत्त्व आणि त्याचबरोबर गायींच्या शेणाचं महत्त्व आणि गायींच्या मूत्राचं महत्त्व लोकांना समजून सांगतो. आणि ऑर्गॅनिक शेती झाली पाहिजे, गो आधारित शेती झाली पाहिजे, गावं स्वावलंबी झाली पाहिजेत, शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे. या ठिकाणी गो आधारितवर जर शेती झाली तर अशा पद्धतीनं शेतकरी स्वावलंबी झाला आणि तर तो या ठिकाणी आत्महत्या करू शकणार नाही. जर शेतकऱ्याला वाचायचं असेल तर घराघरामध्ये गाय जगली पाहिजे, ह्याच्यावर आम्ही आलेलो आहोत. फक्त अशा पद्धतीनं गोशाळा काढून, पांढरापोळ काढून ह्या देशातल्या गायी जगतील असं नाही. जर गावामध्ये घरात गाय जगली पाहिजे, प्रत्येक घरात किमान एक गाय पाहिजे, अशा पद्धतीचा प्रचार आम्ही गावागावामध्ये करतो. आणि त्या गायीपासून मिळणारं मूत्र आणि त्याचं शेण, एक गाय जवळपास 4 एकराचं शेत कोणत्याही पद्धतीचं रासायनिक खत न टाकता, कोणत्याही पद्धतीचं कर्जबाजारी न होता एका गायीच्या शेणापासून आणि मूत्रापासून आपण 4 एकर शेती उत्तम प्रकारे आपण करू शकतो. अशा पद्धतीचे प्रयोग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 2 ऋषी आहेत जवळपास. त्यामध्ये एक आहेत आजऱ्याचे देशपांडे, मोहनराव देशपांडे, ते आता वारले. त्याचबरोबर अमरावतीचे पाळेकर म्हणून आहेत. तर त्या पाळेकर आणि ह्या लोकांनी हा चांगल्या पद्धतीचा प्रचार ऑर्गॅनिक शेतीचा केलेला आहे. त्याच पद्धतीनं सुरुवातीला आम्ही या ठिकाणी मोहनराव देशपांडेंच्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही शेती करत होतो. मग त्याला जीवामृत म्हणतात, ह्या जीवामृतावरती आम्ही इथं शेती करत होतो. सुरुवातीच्या काळामध्ये काही गोष्टी त्याच्यातल्यामध्ये आम्हाला या ठिकाणी अनुभव असा आला की प्रत्यक्ष कामात पाण्यामध्ये पडल्याशिवाय पोहायला समजत नाही. तशा पद्धतीने आम्ही तो विचार केला आणि म्हटलं की बाबा आपण स्वतः ही शेती करून पाहायची. मोहनरावांनी पुस्तक सांगितलं, यावरच ते होत नाही, तेव्हा आम्ही कामाला ती सुरुवात केली. परंतु या ठिकाणी आम्ही त्या गायींच्या ह्याच्यावरती पेरणी वगैरे केली, सगळं उगवण वगैरे झाली, परंतु हातामध्ये काही झालं नाही. रासायनिक खताला जमिनीला सुरुवात झालेली होती, रासायनिक खतं जमिनीत होती, त्यामुळं पुढं पिकं आम्हाला काही मिळाली नाही. आणि 2 वर्ष म्हटलं काहीतरी चुकलं असेल, पुन्हा दुसऱ्या वर्षी बघावं. सलग 2 वर्ष आम्हाला त्या ठिकाणी तोटा झाला. आणि मुलं तर अशी वैतागून गेली की तुम्ही काय फॅड करायला लागला की आपल्याला बाबा आपण खायचं काय. तेव्हा त्यांना म्हटलं आपण जरा थोडंसं धीर धरू, मोहनरावांना पत्र लिहू. त्यांना एक पत्र लिहिलं. त्यांना आम्ही जे जे काही केलं 2 वर्षामध्ये ते सगळं त्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी एकाच वाक्यामध्ये एक लहानसं पोस्टकार्ड लिहिलं मोहनरावांनी. आणि ते म्हणाले तुम्ही केलं ते सगळं बरोबर केलं, परंतु गोमूत्र संपडलं नाही. तुम्ही पीक उगवून आल्यानंतर दर 5 दिवसाला जो पाऊस असला तरी
तुम्ही गोमूत्र शिंपडा की 15 लिटरच्या पंपासाठी साधारणपणे 300 जास्तीत जास्त 300 ते 400 मिली तुम्ही त्याच्यात गोमूत्र टाकून तुम्ही प्रत्येक 4 दिवसात 5 फवारण्या करा आणि मग काय होतं बघा. अशा पद्धतीने तिसऱ्या वर्षी आम्ही तो प्रयोग केला. आमच्या जवळच्या शेतकऱ्यांच्या पेक्षाही आमच्या शेतीला चांगली रुंद पानं आली. या ठिकाणी ज्वारी वगैरे चांगली यायला लागली, नाचणी चांगली व्हायला लागली, भात शेती चांगली व्हायला लागली. तर अशा पद्धतीनं आज सुद्धा आम्ही असेच प्रयोग करतो. आमच्या शेतामध्ये पूर्णपणानं आमची शेती जी आपण आपल्या रासायनिक खत टाकून जी नापीक झालेली होती, पूर्णपणानं जीवाणूंनी बॅक्टेरिया त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज निर्माण झालेला आहे. आज आम्हाला शेणखत सुद्धा टाकावं लागत नाही. एकदा पेरणी केल्याने फवारणी करत आम्ही जर बसलो तर आम्हाला आमची चांगली पिकं येतात. आज सुद्धा आम्ही आमच्या शेतामध्ये गेल्या 40 वर्षापासून आमच्या शेतामध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीचं रासायनिक खत वापरलेलं नाही. आम्ही आमच्या बांधाच्या कडेची सुद्धा शेती जर पाहिली तर आमचं पीक त्यांच्यापेक्षा कितीतरी उत्कृष्ट असतं आणि इतकं ते चांगलं ते आहे. तर हा मुद्दा मी एवढ्यासाठी सांगितला की गायी घरात जर जगल्या तरच गाय जगेल, पांढरापोळाने गाय जगेल असं आम्हाला वाटत नाही. किती मोठे पांढरापोळ काढा, लोकांनी गाय जगवली पाहिजे. जोपर्यंत गायी सांभाळत नाहीत तोपर्यंत अशा पांढरापोळाने, परंतु आम्हाला जेवढं होतं, आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही या ठिकाणी करतो. सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला हे करत असताना अत्यंत अडचणी आल्या, त्याबद्दल त्याला सांगण्याचं कारण नाही. कारण या ठिकाणचा जो परिसर आपण आता पाहतो आहोत, हा परिसर इतका दुर्गम होता की 20 वर्षापूर्वीची परिस्थिती इथं काय असेल, इथं रस्ता नव्हता, पायवाटा होत्या. त्या पायवाटेनं या ठिकाणी सगळं करत असताना आणि इथला हा 15 म्हणा किंवा काही जे लोकांचे काहीतरी देत होते वस्तू, त्या वस्तू इथं घेऊन येत असताना इतक्या यातना आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही हे सगळं उभा केलेलं आहे. आणि लोकांना ग्राम स्वराज्याचं महत्त्व, हे केंद्र आम्ही ग्राम स्वराज्याचं म्हणून या ठिकाणी गावागावामध्ये गायींचं महत्त्व पटवून सांगण्यासाठी आम्ही संस्था केलेली आहे. त्या संस्था रजिस्टर झालेली संस्था आहे. बाबा रेडीकर गोगीता नावाची संस्था आमची आहे. बाबा रेडीकर हे सर्वोदयाचे कार्यकर्ते होते. सर्वोदयामध्ये स्थिर करण्यामध्ये बाबा रेडीकरांचा एक फार मोठा वाटा होता. म्हणून आम्ही बाबांचं नाव, बाबा रेडीकरांचं नाव या ठिकाणी ह्या संस्थेला दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आता औषध निर्मिती वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या चालत आहेत, त्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला बऱ्याचशाच या ठिकाणी अडचण येतात. या वस्तू खाली नेण्यासाठी रस्ता नव्हता. आता एक रस्ता फोडून घेतलेला आहे, पण तो सुद्धा कच्चा रस्ता आहे. तिकडं वर येताना फक्त 2 व्हीलर कशी तरी येते, 4 व्हीलर नीटपणानं अजूनही येत नाही. आणि पावसाळ्यामध्ये रस्ता थोडासा खचल्यामुळं आज या ठिकाणी 4 चाकी गाडी या ठिकाणी येत नाही. तो रस्ता फोडलेला आहे. काही दानशूर लोकांनी त्यासाठी मदत केलेली आहे, गाववाल्यांनी मदत केलेली आहे. या ठिकाणी गाववाल्यांचं म्हणजे वाळविक्रवाडीच्या शेतकऱ्यांचे आपल्याला आभार मानले पाहिजे की त्यांनी रस्त्यासाठी आपली जागा सुद्धा सोडलेली आहे. इतकं मोठे पण माणसं दाखवतात. तेव्हा तो एक रस्ता या ठिकाणी झालेला आहे, परंतु त्याला पक्का कच्च्या स्वरूपाचा आहे आणि त्याचं पक्का होण्याची फार मोठी गरज आहे. जर आपण आता नोंदी होतील त्या रस्त्याच्या, नोंदी झाल्यानंतर सरकारनं तो रस्ता आम्हाला पक्का करून दिला पाहिजे. या ठिकाणी आज लाईट आणण्यासाठी सुद्धा खूप आम्हाला मेहनत करावी लागली, या ठिकाणी प्रयत्न करावे लागले. या ठिकाणी MSEBीनं म्हणा किंवा आता ज्याला आपण वितरण व्यवस्था म्हणतो, त्या लोकांनी सुद्धा इथं सहानुभूतीनं या ठिकाणी आम्हाला वीज दिलेली आहे. आणि त्यांचं फार मोठं, त्याच्यापूर्वी आम्ही फक्त कंदिलावर आमची रात्र उजळायची आणि आता या ठिकाणी लाईट झालेली आहे. ते लाईट झाली, थोडा रस्ता झालाय. सर्वात मोठी आमची जर कोणती अडचण असेल आज या ठिकाणी तर ती आहे पाण्याची. जीवन, पाणी म्हणजे जीवन. आणि या ठिकाणी 200 गायींना जगण्यासाठी पाण्याची फार मोठी गरज होती. म्हणून आम्ही या ठिकाणी एक लहानशी विहीर केलेली होती. त्या विहिरीला जवळजवळ ते विहिरीला आम्हाला उन्हाळभर पाणी पुरायचं. फक्त साधारणपणे 10 दिवस 8 दिवसच आम्हाला त्या विहिरीचं पाणी तोटायचं. त्यामुळे आम्ही निश्चिंत होतो. परंतु पुढं हा पर्यावरणाच्या गोष्टीमुळं, पावसानं ओढ धरल्यामुळं, निसर्गच बदलल्यामुळं, पाऊस नीट वेळेवर होत नसल्यामुळं, जितका पाऊस पाहिजे तितका होत नाही. ज्या ठिकाणी धबधब पडतो त्या ठिकाणी पडत राहतो, ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी काहीच नाही. अवकाळी पाऊस जिथं पडायला नको त्या ठिकाणी पडतो, परंतु ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मात्र पाऊस पडत नाही. असा निसर्गानंच आपल्यावर काही गोष्टी लादलेल्या आहेत किंवा आपण निसर्गाच्या काही गोष्टी चुकवल्यामुळं निसर्गही आपल्यावर कोपला असेल, जो काय असेल ते. परंतु इकडे पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं आमच्या इकडे पाण्याचे स्रोत फार कमी झालेले आहेत. ही विहीर फेब्रुवारीमध्येच आता आटायला लागलेली आहे आणि त्यासाठी विहिरीचं पाणी चांगल्या पद्धतीनं आपल्याला मिळत होतं, परंतु ते आता आटलेलं आहे.
आणि पाणी जसं जसं विहिरीचं कमी व्हायला लागलं तसं तसं काही दात्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोरवेल मारून द्या. तर ते म्हणाले एवढ्या उंचावरती पाणी बोरवेलचं मिळेल का, गाडी या ठिकाणी वरती जाईल का, अशा पद्धतीच्या अडचणी निर्माण झाल्या. आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आम्ही या ठिकाणी पाणी दाखवलं त्यावेळेला त्या लोकांनी म्हणले की अमुक ठिकाणी येतं तुमच्या इथं पाणी आहे. त्या पद्धतीनं त्यांनी पाणी दाखवल्यानंतर एक दाते उभा राहिले आणि ते म्हणाले गाडी नेण्यासाठी काय काय तर रस्ता या ठिकाणी फार कच्चा आहे, एवढी मोठी गाडी वरती कशी न्यायची. म्हणून 4 इंचाचं होल पाडणारी गाडी कशी तरी आम्ही वरती आणली, त्या लोकांनी आणली आणि या ठिकाणी आम्हाला बोरवेल करून दिली. बऱ्यापैकी मागच्या 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये पाणी त्या बोरवेलला होतं, परंतु मागच्या वर्षापासून या ठिकाणी तो पाणी त्या बोरवेली आटली, विहिरीचं पाणी फेब्रुवारीमध्ये संपून जाते. अशी अवस्था असल्यामुळं आज आमचा समोर आ वाचून जो प्रश्न आहे तो मागच्या वर्षापासून आम्हाला गायींना पिण्याच्या पाण्याचं किंबहुना गायींनाच नाही पण आम्ही इथं राहणाऱ्या लोकांना सुद्धाच पाण्याची पुढच्या ह्याच्यामध्ये फार मोठी अडचण होते. आणि म्हणून कोल्हापूरच्या कलेक्टरना आम्ही विनंती केली की तुम्ही आम्हाला या ठिकाणी काहीतरी करून कायमस्वरूपी पाण्याची आमची व्यवस्था करा. तर तात्पुरतं मागच्या वर्षी ते म्हणाले तुम्हाला मग व्यवस्था करण्यासाठी म्हणजे मग काय करायला पाहिजे. तर त्यांना म्हणलं थोडासा मी कच्चा रस्ता करून घेतलेला आहे, त्यानं जर तुम्ही आम्हाला टँकरनं पाणी द्याल तर मग तात्पुरतं म्हणून मग त्यांनी थोडेसे त्याच्यात कलेक्टर ह्या ठिकाणचे जे कलेक्टर साहेब आहेत आजचे कोल्हापूरचे, त्यांनी सहानुभूतीनं या ठिकाणी आम्हाला तो टँकर चालू केला. दररोज एक टँकर 3,000चा इथे येत होता, परंतु तेही पाणी कमी होत होतं. परंतु कसं तरी करून आम्ही ते मागच्या वर्ष गाठलं. परंतु चालू वर्षाची मात्र आम्हाला आतापासूनच भीती वाटायला लागलेली आहे. म्हणजे आम्ही गायींना पाणी आता द्यायचं कुठलं असा प्रश्न आवाज आमच्या समोर उभा आहे. कोणत्याही तऱ्हेची सरकारनं आम्हाला मदत केलेली नाही. सरकारनं 2 वेळेला या ठिकाणी घोषणा केल्या की आम्ही सरकारमार्फत एक गोवंश हत्याबंदीचा कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक गोशाळेला दर वर्षाला एका जिल्ह्याला 1 कोटी रुपये देणार आहोत. परंतु जसं गाडी आल्यानंतर ज्याची गाडीत घुसण्याची ज्याची ताकद असते तोच गाडीत घुसतो आणि जे दुर्बल असतात त्याला गाडीत चढता येत नाही. तशा पद्धतीनं आमची अवस्था झालेली आहे. 1 कोटी रुपये ज्यांना मिळायचे होते त्यांना मिळाले, ज्यांची त्या ठिकाणी कुवत होती त्यांना मिळाले, परंतु आम्हाला ते काही पैसे मिळाले नाहीत. आणि ते नंतर ते योजनाच बंद झाली. आणि त्यानंतर खरं म्हणजे कोल्हापुरामध्ये आज मोठ्या गोशाळेनंतर आमच्याच 2 गोशाळा आहेत, एक कनेरी मठावरची शाळा आहे आणि एक आमची आहे, पण आम्हाला मात्र अजूनपर्यंत काही ती मदत मिळाली नाही. म्हणून आता बंद झाल्यानंतर परत सरकारने असं काढलेलं आहे की प्रत्येक तालुक्याला आम्ही 1 युनिट देणार आहोत गायींच्या संख्येवरती. तेव्हा साधारणपणे जर 200 गायी असतील तर 20-1 लाख रुपये आम्ही तुम्हाला देऊ. ज्या ठिकाणी 200 गायींचं हे आहे तर आम्ही 200 गायींचा प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवलेला आहे की आम्हाला पाणी पाहिजे, ही अत्यंत गोष्ट महत्वाची. परंतु तो प्रस्ताव अजूनही काय त्या संदर्भामध्ये त्याच्यात काही निर्णय झालेले नाही. परंतु पाण्यासाठी मात्र आम्ही आज या ठिकाणी लोकांच्याकडे हात पसरायला लागलेलो आहोत. या ठिकाणी खालच्या बाजूला इथून खाली एक 400 फुटावरती ओढ्यामध्ये पाणी दाखवलेलं आहे. पाणी तिथं बऱ्यापैकी आहे. उन्हाळभर पाणी पावसाच्या मृगापर्यंत पाणी तिथं टिकल तेवढं पाणी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा ती विहीर काढण्यासाठी साधारणपणे 5-1 लाखाचा खर्च त्या ठिकाणी येतोय. त्या ठिकाणी पंप बसवणं आणि पंपानं पाणी पाईप लागून सगळं करण्यासाठी. तेव्हा पहिले पाणी तिथं खोदून घेणं आणि ह्यासाठी आम्ही लोकांच्याकडे हात पसरायला लागलेलो आहोत. लोकांदारावर ते होईल अशा पद्धतीनं लोकांच्याकडे मागणी करतो आहोत. आम्हाला अत्यंत सगळ्यात मोठी जर कोणती आम्हाला गोष्ट भेटत असेल आज तर ती या ठिकाणी पाण्याची गोष्ट आहे. आणि आज जर ह्या ठिकाणी आम्हाला इथं पाणी जर मिळालं नाही फेब्रुवारीमध्ये तर आमच्या गायी इथं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या गायींना धोका आहे अशी वस्तुस्थिती आज इथं आहे. कारण या ठिकाणी जर पाणीच नसेल तर गायी कशा जगतील असा प्रश्न आहे. म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी ह्या गायीच्या कामासाठी आम्हाला एक विहीर तातडीनं करून देण्याची फार मोठी गरज आहे. या ठिकाणी जे लोक आज आम्हाला मदत करतात, चाऱ्यासाठी मदत करतात, ह्या इमारती बांधण्यासाठी मदत करतात, दगड आणण्यासाठी मदत करतात, विटा घेण्यासाठी मदत करतात, पत्र्यासाठी मदत करतात, हे सगळ्या लोकांना जाऊन जाऊन आम्ही त्यांच्याकडेच जातो आणि त्यांच्याकडेच गेलो की पुन्हा पुन्हा त्यांच्याकडेच पैसे मागणं म्हणजे मग आम्हालाही संकुचित झाल्यासारखं होतं. आम्ही संकुचित होतो त्याच्यामध्ये आणि मागतानाही संकोच वाटतो की पुन्हा पुन्हा आम्ही ह्यांना किती त्रास द्यायचा अशी अवस्था निर्माण होते. आणि मग आता नवीन लोकांनी सुद्धा इकडे जरा थोडंसं ह्या दानशूर लोकांनी
आमच्याला जर मदत केली ह्या विहिरीसाठी तरी 4-5 लाखाचं त्यांनी योजना जर बनवली आणि सरकारनं जर आम्हाला त्या पद्धतीनं बजेट जर आलं तर मग आमच्याकडे खाली गावामध्ये आमची विहीर आहे, त्या विहिरीपासून सुद्धा इकडं जर पाणी आणायचं म्हणजे तर 20 लाख रुपये खर्च येतोय. साधारणपणे 6,000 फूट ते त्याची लांबी आहे, 6 ते 7,000 फूट पाणीवर आणावं लागतं, इतक्या लांब आहे ते. तिथं आमची विहीर आहे, तिथं मात्र पाणी जर तिथं योजना बनवली 20 लाखाची तर ते पण पाणी इकडं येऊ शकते. तर अशा पद्धतीनं आजपर्यंत चाललेल्या ह्या गोशाळेचं हा थोडक्यात मी आपल्यासमोर सांगितलं. त्या ठिकाणी रानं कुणाची काय आम्हाला फक्त आमचंच रान माहीत होतं, परंतु दुसऱ्या रानातून कुठलं तरी आम्ही ज्या शिवरीचे वगैरे फांद्या आणून त्या झोपड्या केलेल्या होत्या आणि त्या झोपडीमध्ये सगळं डोक्यावरनं शेण बाहेर काढणं, बाहेर विल्हेवाट लावणं, गाई सांभाळणं, गाई चारून आणणं. तर अशा या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही ही गोशाळा चालवली. आम्हाला लागूनच या ठिकाणी फॉरेस्ट पण रान आहे. या ठिकाणी आम्हाला फॉरेस्टवाल्यांनी आम्हाला कधीही त्रास केला नाही, आजही करत नाहीत, यापूर्वी कधी केला नाही की आमच्या गायी त्यांच्या फॉरेस्टच्या रानामध्ये चरतात आणि फक्त आम्हाला 2-3 महिन्यासाठी चाऱ्याचं फार अडचण पडते. या ठिकाणचे जे शेतीचे काही लोक आहेत ज्यांची शेती खाजगी शेती आहे त्या लोकांनी आम्हाला कधी त्रास करत नाहीत, परंतु ज्यावेळी साधारणपणे पिकं असतात पावसाळ्यात त्यावेळेला मात्र जरा गायी त्यांच्या पिकात जाऊ नयेत अशी आम्ही दक्षता घेत असतो. तरीसुद्धा काही एखाद्या वेळेस गायी हिटवर असल्या, माझावर असल्या तर कदाचित चुकून लोकांच्या शेतामध्ये केव्हा तरी गायी जातातच. त्यामुळं लोकांचेही गैरसमज होत आहेत की बाबा आबा तुम्ही हे करताय पण आमच्या नुकसान व्हायला लागलेलं आहे, परंतु आमच्याकडून जास्तीत जास्त त्या लोकांना कुठलाही त्रास होणार नाही असं म्हणून 3 महिने आम्हाला थोडासा वैरणीचा दुष्काळ येतो. तोही दुष्काळ या ठिकाणी जर वणवा नाही आला तर तोही आम्हाला फारसा जाणवणार नाही. उन्हाळ्यामध्ये जर इथं वणवा जर नसेल तर कोणत्याही पद्धतीने आम्हाला फारशी काही अडचणच पडणार नाही अशी भौगोलिक परिस्थिती आहे. या ठिकाणचे खाजगी शेतवाले आहेत, उन्हाळ्याच्या काळात तर ते लोक आम्हाला कोणताच त्रास करत नाहीत, फक्त पिकाच्या वेळेला मात्र आम्हाला ते चांगलं आम्ही दक्षता घेऊन त्या पिकामध्ये जनावर वगैरे जाऊ नयेत अशा पद्धतीनं आम्ही ते सगळं करत असतो. परंतु लोकांचे आपल्याला आभार मानले पाहिजे त्या मुलाखतीच्या निमित्तानं की लोक आणि फॉरेस्टवाले आम्हाला काही त्रास करत नाहीत, त्यांचंही आम्ही नुकसान करत नाही. उलट त्यांना असं बरं वाटतं की आमच्या गायी त्यांच्या रानात चरल्यामुळं गाईचं मूत्र तिथं पडतं, गाईचं शेण तिथं पडतं आणि गाईचं मूत्र आणि शेण त्या झाडांना आपोआपच मिळतं आणि त्यामुळं त्यांचाही फायदा आहे. त्यांनाही ते माहीत आहे की आज जे त्यांनी जे सगळ्या दिसतं आमच्या गाईचं त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी झाडं वगैरे काही मरत नाहीत, काही नाहीत, तेव्हा उलट त्यांना तो फायदाच होतोय. तर अशा पद्धतीनं आमची ही वाटचाल आजपर्यंतची थोडक्यात तुम्हाला अडचण सुरुवातीला सांगितली. आज त्या अडचणीमध्ये मात करता करता हळूहळू या ठिकाणी आम्ही कशा पद्धतीनं आलो हे आपल्याला सांगितलं. तर अशी आमची गोशाळेची सुरुवात झालेली आहे. बाबा रेडीकर गोगीता सेवा संस्था आणि आचार्य विनोबा भावेंच्या प्रेरणेनं आम्ही हे करतो आहोत. आचार्य विनोबांची ह्याच्या पाठीमागं प्रेरणा आहे आणि ह्या ठिकाणी हे सगळं झालेलं आहे. ते सगळं आम्ही निमित्त आहोत. आम्ही पूर्णपणानं अत्यंत नम्रतेनं सर्वांना सांगतो की या ठिकाणी शाहू महाराजांची त्या ठिकाणी पलीकडं गोशाळा होती. शाहू महाराजांनी या ठिकाणी गायींचं महत्त्व, शेतकऱ्यांचं महत्त्व सगळ्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्र असेल, कोणतंही क्षेत्र असेल, असं शाहू महाराजांनी रिकामं सोडलं नव्हतं. तर शेतकरी जर जगवायचं असेल तर गाय जगल्या पाहिजे शाहू महाराजांनी माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी तर तामजाईच्या पठारावरती आपली तिथं गोशाळा होती आणि ती गोशाळा त्या ठिकाणचे ते सगळे औषधं वगैरे पडलेली होती. ती सगळी औषधं काही लोकांनी उचलून नेली, काय नेलं धनगरीब लोकांनी सुद्धा काय नेले का आम्हाला माहीत नाही, परंतु त्या ठिकाणी ते लोक ती गोशाळा आम्ही त्या ठिकाणी बसवायचं म्हणजे शाहू महाराज आमच्याकडून जे करून घेत आहेत अशा पद्धती आमच्या मनाची पूर्ण भावना आहे. आणि कारण शाहू महाराजांच्या परिसरामध्ये आम्ही हे काम करतो आहोत आणि म्हणून याची प्रेरणा शाहू महाराजांची पण आहे. फक्त फुले शाहू आंबेडकर फक्त 3 नावं सामाजिक समतेच्या दृष्टीने सामाजिक प्रश्नावर नाही, त्या ठिकाणी गायी जगल्या पाहिजेत यासाठी महात्मा गांधींच्या पासून, विनोबांच्या पासून, शाहूंच्या पासून, फुल्यांच्या पासून. फुल्यांनी तर हे पुस्तक लिहिलेल्या शेतकऱ्यांचं आठवडं नावाचं 1883 सालचं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये फुल्यांनी सुद्धा या देशामधल्या गायी जगल्या पाहिजेत, गाय बैल जगली पाहिजेत म्हणून इंग्रज सरकारला विनंती केलेली होती, एलिझाबेथ राणीला विनंती केलेली होती की आमचा शेतकरी उद्ध्वस्त व्हायला लागलेला आहे, तेव्हा तुम्ही गाय बैल कापायची बंद करा. कारण त्या ठिकाणी जी लष्कर ज्यावेळेला होतं त्या लष्कराला गाय बैलांचे मांस पुरवलं जात होतं, मोठ्या प्रमाणामध्ये गाय बैलांच्या कत्तली होत होत्या. इंग्रज आल्यानंतरच ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाय बैलांची हत्या झालेल्या आहेत आणि गाय बैल त्या लष्कराला त्या ठिकाणी मांस खाण्यासाठी ते ज्या ठिकाणी लष्कर होतं त्या ठिकाणी कत्तलखाने होते गाय बैल कापण्याचं. आणि म्हणून
फुल्यांची पहिली मागणी आहे या देशामध्ये गोवंशाच्याबंदीचा कायदा झाला पाहिजे म्हणून सांगण्याची. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी तर आता मी सांगितल्याप्रमाणे इथं गोशाळा करतच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केलेली आहे की गायी जगल्या पाहिजेत आणि त्यासाठी कलम त्याच्यामध्ये घातलेला आहे. तर हे शाहू फुले आंबेडकर फक्त सामाजिकसाठी नाही, सामाजिक त्यांचं काम फार मोठंच आहे, परंतु ह्या कामाकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या सगळ्या लोकांना शाहू फुले आंबेडकरांनी सुद्धा गाय बैल जगली पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घेतलेली होती. महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी आज गोवंशाच्याबंदीचा कायदा केलेला आहे, परंतु हा कायदा करत असताना आमच्यासारख्या अशा ज्या प्राथमिक अवस्थेतल्या किंवा अशा पद्धतीने काही काम करणाऱ्या गोशाळा आहेत त्या गोशाळांचं असं काम चाललेलं आहे आणि ह्या गोशाळांची क्षमता किती आहे, आपली जनावरं आहेत किती आणि त्यांना किती गरज आहे असं म्हणून आज सरकारनं जर गोवंशाच्याबंदीचा कायदा केलेला आहे आणि जर आमच्याकडे गायी आम्ही सांभाळत असू तर सरकारची पूर्ण जबाबदारी आहे की ह्या गायी जगण्यासाठी हा घटनेप्रमाणे किंवा एकंदर तुम्ही केलेला कायदा म्हणून आपल्याला गायीला त्यांनी मदत केली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. या ठिकाणी दुकानी एक गोष्ट सांगावी लागते की आमचं ज्यावेळेला मागच्या वर्षी या ठिकाणी गायींना पाणी नाही असं म्हटल्यानंतर या ठिकाणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब या ठिकाणी आलेले होते. तर शिंदे साहेबांना इथनं जाऊन आम्ही निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. सरकार तुमच्या दारी अशा पद्धतीची त्यांची घोषणा होती आणि म्हणून आमच्या दारात जर सरकार आलेलं आहे तर आमची अडचण त्यांना सांगावी, चालत जाऊन सांगावी. विमानानं जाण्याचं काय, विमानानं जाण्याने एका 2 मिनिटात म्हणून जाऊ शकतो, परंतु चालत जाऊन आमची तुम्हाला अडचण सांगण्याची आम्ही इथून पाहायला सुरुवात केली. 2 दिवस आम्ही चालत होतो आणि एके ठिकाणी आमचा पुढचा मुक्काम झाला. परंतु सरकारच्या त्या मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत इथल्या प्रशासनानं आम्हाला सोडलंच नाही. या ठिकाणी दुर्दैव असं झालं की आम्हाला अरेस्टच केलं. म्हणजे तुम्ही तिथं जायचं नाही, आम्ही तुम्हाला त्यांचं भेटवतो असं म्हणून त्यांनी आम्हाला लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन ठेवलं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना. आता येत आहेत साहेब, मग येत आहेत तर साहेब आल्यानंतर आम्ही तुम्हाला भेटवतो. आम्हाला तिथे घेऊन गेले त्यावेळेला ते म्हणलं फक्त तुम्ही निवेदन द्या आणि इथं साहेबांची काही भेट होणार नाही. आम्ही म्हटलं बाबा आम्ही भेटायला तुम्हाला सांगितलं, आम्ही त्यांना भेटायला आलेलो, तुम्हाला आम्ही महिनाभर अगोदर कळवलेलं साहेब इथे येणार आहेत, त्यांना आमचं दुखणं फक्त 2 मिनिटं आम्हाला वेळ द्या, सांगून द्या बाबा आम्ही त्यांना भेटतो 2 मिनिटात, आमचं काहीच काम नाही आहे. आम्हाला गायींचा त्यांनी जर कायदा केलेला आहे तर तो कायद्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी काही मदत करावी असं एवढंच फक्त सांगणार आहे. आम्ही जाणार आहे, आम्ही काय असं त्यांचा फार वेळ घेणार नाही आहे. पण इथल्या प्रशासनानं ते केलं नाही आणि आम्हाला त्यांची भेट होऊन दिली नाही. रात्री आम्हाला म्हणाले की साहेब जाताना तुम्हाला आम्ही त्या विमानतळावर तुम्हाला आम्ही घेऊन जातो आणि तिथं तुम्हाला भेटवून देतो. दुपारची ही भेट झाली नाही. त्या ठिकाणी आम्हाला सायंकाळी घेऊन गेले आणि सायंकाळी साहेब घेऊन गेल्यानंतर साहेबांचं विमान निघून गेलं आणि आम्हाला त्या साहेबांची भेट झाली नाही. म्हणून ह्या सरकारनं जी धोरणं सरकार आखतंय ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, त्या सगळ्या धोरणामुळे होत आहेत. ही धोरणं बदलला पाहिजेत आणि गाय जगवायची असेल तर सरकारनंच याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे. आणि हे सरकारने जे कायदा करतात हे आम्ही त्यावेळेस आम्ही म्हणालेलो आहोत, हे तुम्ही जे करता आहात हे आम्हाला जर भेट सुद्धा तुम्ही देत नाही साधी, तर आम्ही ह्या गोष्टीचा आम्ही त्याच वेळेला निषेध केलेला होता की सरकारनं जर कायदा करूनही तुम्ही आम्हाला गायीच्यासाठी प्रशासन आम्हाला तुम्हाला भेटू देत नाही. कदाचित तुमच्यापर्यंत आमची गोष्ट गेली का नाही हे पण आम्हाला माहीत नाही मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत, परंतु त्या प्रशासनानं मात्र आम्हाला अडवलं आणि त्यांना भेटू दिलं नाही किंवा आमची भेट घडवून झाली नाही. आम्हाला असं वाटतं की आज इथं आमच्या विहीर असू दे किंवा आमच्या इथल्या अडचणी असू देत ही सगळी जबाबदारी शासनाची आहे असं आमचं पूर्णपणे ठाम मत आहे. कारण तुम्ही कायदा केलेला आहे आणि त्या कायद्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने गायींची कामं चालतात त्या त्या ठिकाणी शासनाने लक्ष दिलं पाहिजे. आणि आम्ही आपणहून या ठिकाणी जे लोक काम करतात तुमचंच काम करतो, आम्ही शासनाचंच आम्ही हे काम करतो आहोत, शासनाच्या धोरणाप्रमाणे काम करतो आहोत, तेव्हा शासनानं सुद्धा याला या ठिकाणी मदत केली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि आमची या विहिरीसाठी आमच्या दानशूर लोकांनी या ठिकाणी आम्हाला मदत केली पाहिजे. काल आम्ही या ठिकाणी विहीर मिळावी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो. अत्यंत सहानुभूतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी जर अशी काही योजना असेल तर त्या नियोजन मंडळाकडं या ठिकाणी आम्हाला पाठवलं. त्या ठिकाणी पवार नावाचे अधिकारी आहेत नियोजन मंडळावरती कोल्हापूरच्या, तर त्यांना भेटलो. त्यांनी फोन करून सांगितलं की यांना एखादी योजना असेल तर ती योजना कशात बसते का ते बघा. तर त्यांनी ते पाहिलं, सगळी पुस्तकं वगैरे आपली घेऊन. तर ते म्हणाले एकच गोष्ट आहे की इथले तुमच्या परिसरातले जे आमदार आहेत त्या आमदारांनी जर का एक विशेष बाब म्हणून आम्हाला जर पत्र दिलं आणि तर आम्ही या ठिकाणी त्यांनी जर पाठपुरावा केला, त्या ठिकाणी पैसे आपल्या फंडाचे जर लावायचे त्यांनी मान्य केलं तर ती एकच गोष्ट आहे. तेव्हा या ठिकाणी त्या आमदाराशी तुम्ही
चर्चा करावी, तर त्या आमदारांची वेळ घेण्यासाठी आम्ही प्रयत्न आता करतो आहोत. कारण ही 4 दिवसाचीच गोष्ट आहे. 4 दिवसाच्या पूर्वीच आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो होतो. तर त्याने आम्हाला अशा पद्धतीने सांगितलं असल्या कारणानं या ठिकाणच्या आमदारांनी सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी जर एवढं काम चाललेलं आहे, तर आमदारांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देऊन विशेष बाब म्हणून आम्हाला या ठिकाणी आपल्या फंडातून पैसा दिला पाहिजे आणि आम्हाला इथं विहीर गाय हे करण्यासाठी विशेष बाब म्हणून या ठिकाणी आम्हाला त्यांनी मदत केली पाहिजे. विशेष प्रयत्न करून आणि विशेष बाब म्हणून. कारण सरकारचं असं म्हणणं आहे की जर या परिसरातले किंवा ज्या ज्या आमदारांच्याकडून विशेष बाब म्हणून अशा बद्दल ज्यावेळेला मागणी होते त्यावेळी सरकारला ते करणं भाग पडतं, दखल घ्यावी लागते. तेव्हा ते विशेष बाब म्हणून जर काय करत असतील तर आम्ही तुम्हाला करून देऊ. त्या ठिकाणी पाण्याची विहिरीची काय फारशी अडचण नाही. 4-5 लाखाचाच प्रश्न आहे आणि 4-5 लाख रुपये इथल्या आमदारांना आपल्या फंडातून द्यायला काय फार मोठं अवघड नाही आहे, फार मोठी रक्कम नाही आहे. तर असं सुद्धा आज या ठिकाणी आम्हाला वाटतं. तर मंडळी, आपण बघितलं असाल जवळजवळ 200-250 गोवंश आहे. त्या एवढ्या गोवंशाचं सगळं जे पालन पोषण किंवा जो खर्च आहे हा 1ही रुपया सरकारच्या अनुदान न घेता वैयक्तिक खर्चातून किंवा जे कोण दानशूर व्यक्ती आहेत त्यांच्या दिलेल्या दानातून हे काम चालू आहे. तर लोकांनीही या चांगल्या कामासाठी जे कोण इच्छुक आहेत, कारण गायीची सेवा म्हणजे आईची सेवा असं मानलं जातं, आणि या कामासाठी जर कुणाला दान वगैरे द्यायचं असलं तर अवश्य द्या. कारण रस्त्याचा आणि पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. एटीजी पण आपल्याकडे एटीजी आहे, तो सॉल्व्ह झाल्याशिवाय पुढचं म्हणजे पुढच्या काही प्रोसेस होणारच नाहीत. कारण जरी समजा एखाद्या व्यक्तीला जरी गोशाळा बघायला यायचं म्हटलं तरी प्रत्येकाकडे आता 4 व्हीलर असतातच. 4 व्हीलर काय तर जाग्यावर येणं शक्य नाही. त्यासाठी रस्त्याची फार मोठी अडचण आहे. कारण 2 व्हीलर आणताना ते आम्हाला आता माहिती आहे काय आमची त्रेधा तिरपेट झाली. त्या रस्त्याने 4 व्हीलर तर येणं शक्य नाही. आणि जिकडून 4 व्हीलर येते तोही रस्ता काय फार चांगला आहे म्हणण्याचं असं काही कारण नाही, कारण तोही कच्चाच रस्ता आहे. तर रस्त्यासाठी विशेष प्रयत्न त्यांचेही चालू आहेत. पण रस्त्याच्या अगोदर आता गाई मार्च, एप्रिल, मे हे जे 3-4 महिने आहेत त्यासाठी पाण्याची खूप यांची वानवा होते. आणि ती गायींची झडती थांबवण्यासाठी विहिरीचं काम किंवा बोरवेलचं काम हे या 2 महिन्यातच झालं पाहिजे. आणि त्यासाठी लागणारा निधी आहे तो काय यांच्याजवळ एवढा निधी काही उपलब्ध नाही. तो तुमच्या आमच्यासारख्या लोकांच्या लोकवर्गणीतूनच झाला पाहिजे किंवा आमदार साहेबांनी विशेष प्रयत्न करून जर काही निधी मंजूर करून दिला तर गायींचं थोडक्यात पुण्याचं काम होईल असं मला वाटतं. तर आबा मला सांगा, एखाद्याला जर या व्हिडिओ मार्फत जर दान वगैरे काय करायचं असलं किंवा काय तुमच्या संस्थेला जर मदत करायची असेल तर तो कशा मार्फत करू शकतो, त्याबद्दल तुमचा फोन नंबर किंवा काय त्याचं स्वरूप आहे, काय प्रोसेस आहे, आणि तुमची गोशाळाचा प्रॉपर पत्ता बाबा ह्या ठिकाणी आहे ते जरा सांगा. तर या ठिकाणी ज्या गोशाळेचं जे आहे तर गोशाळा रजिस्टर आहे, त्याचा रजिस्टर नंबर आहे. आमच्याकडं रजिस्टरचं सर्टिफिकेट आहे आणि एक नोंदणीपत्रक ज्याला म्हणतात ते नोंदणीपत्रक आपल्याकडे आहे. दुसरी गोष्ट अशी की गोशाळेला दान करणाऱ्या लोकांना आम्ही पावती देतो आमच्याकडे, आणि त्याचा हिशेब सगळा आजपर्यंत आमचं ऑडिट तयार आहे. आजपर्यंत ह्या वर्षापर्यंत ऑडिट आमचं तयार आहे. दर वर्षाची ऑडिट आमची तयार आहे. सरकारला आम्ही जेवढा पैसा देतो लोकांना आम्ही तो सगळा तुमच्याकडून आम्हाला पैसा इतका आला हाच खर्च झालेला आहे असं सगळं आमचं अगदी म्हणजे इन आऊट असं काहीच नाही आहे. लोकांच्या समोर आम्ही सगळा हिशेब वगैरे सगळा देत असतो. आणि तसं आजपर्यंत ह्या वर्षाचं लिखाण आमचं तयार आहे आजच्या तारखेपर्यंत. आणि त्या ठिकाणी ज्या मोठ्या लोकांना काही मदत देत असताना एटीजीचं सर्टिफिकेट सुद्धा आमच्याकडे आहे की ज्यामुळं त्यांना एटीजीचं सर्टिफिकेट दिल्यामुळे सरकारला कर भरावा लागत नाही. तर ते एटीजीचं सर्टिफिकेट पण आम्हाला मिळालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आमचं बाबा रेडीकर गोगीता सेवा संस्था, काटे भोगाव, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, तामजाई पठार, कारण हा सह्याद्रीच्या हा जो सह्याद्रीचा परिसर आहे ते सह्याद्रीच्या परिसरावर ही गोशाळा आहे. गोशाळा पठारावरच गोशाळा आहे. आणि आता मगाशी तुम्ही ऐकलं किती लांब इथून गाव 3 किलोमीटर आहे. पायी चालत आम्ही 3 किलोमीटर 2-3 वेळा आमच्या पायी रनिंग व्हायचं. ज्यावेळी काही रस्ता नव्हता किंवा वाहनं नव्हती त्यावेळी हे सगळं काही इथं धान्य आणायचं झालं किंवा काय करायचं झालं तर आम्हाला ह्या 3 किलोमीटरवरून डोक्यावरनं आजही आम्हाला काही वेळेला
डोक्यावरूनच त्या ठिकाणच्या काही वस्तू जर बाजार हाट वगैरे करायचा झाला, कारण इथं आमच्या 3 किलोमीटरच्या 4 किलोमीटरच्या एरियामध्ये एकही गाव नाही. एका बाजूला पॉळवाडी राहते, एका बाजूला काटेबोगाव राहतं, एका बाजूला इकडे आसगाव राहतं, एका बाजूला इकडे गगनबावडा तालुक्यातली साळवण वगैरे ही गावं आहेत. मुटकेसर आहे पायक्याला, आणि हे 3 तालुक्यांच्या म्हणजे शाहूवाडी, आपलं पन्हाळा आणि गगनबावडा आणि करवी अशा सेंटरवरची आमची गोशाळा आहे. असा हा भौगोलिक परिसर आहे आणि हा भौगोलिक परिसर पूर्णपणानं पठार आहे आणि हा पहाडी प्रदेश आहे. तर अशा पद्धतीनं हे गोशाळेचं काम इथं चाललेलं आहे. हा आमचा पत्ता आहे. आणि त्याच्यात यायचं झालं तर 4 व्हीलर गाडी कुठल्या मार्गाने येऊ शकते? या ठिकाणी जर यायचं बघायचं आहे काम कसं चालतं, काय चालतं हे प्रत्यक्ष बघायचं झालं तर ते कसे आज या ठिकाणी 4 व्हीलर गाडी सुद्धा जे उंच चाकाची आहे, जीप असेल किंवा बेलोरो असेल, एसयूव्ही टाईपची म्हणजे उंच असणारी, ज्याला खाली लागणार नाही बोनीट, ज्याचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे, अशा प्रकारची गाडी येऊ शकते. अशा प्रकारची गाडी येऊ शकते. तर असा हा रस्ता जो आहे, तर ह्याच्यापासून कळ्यापासून गगनबावड्याकडे जात असताना किरवे नावाचं गाव आहे, किरवं, आणि त्या किरव्यापासून वरती हा रस्ता आलेला आहे. आणि तो साधारणपणे जितका आम्ही कळ्यापासून पुढे जातो किरव्यापर्यंत, तितकंच आमच्या गोशाळेवर यायला परत आणि त्या वरच्या डोंगरातल्या रस्त्याने यावं लागतं. साधारण किरव्यापासून किती किलोमीटर भरेल काय अंदाज? साधारणपणे किरव्यापासून हे 12 किलोमीटर तरी भरेल. 12 किलोमीटर कच्चा रस्ता आणि डोंगरातला रस्ता. यानंतर आबा मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही मगाशी म्हणला की गाय ही काय पांढरपोळमध्ये किंवा गोशाळेमध्ये सगळ्या देशातल्या गायी जगणार नाहीत, त्यासाठी प्रत्येकाच्या घरात प्रत्येकानं विशेष प्रयत्न करून गाय 1 किंवा 2 गायी जगवल्याच पाहिजे. तर शेतकऱ्यांनी किंवा नवीन जी पिढी आहे त्यांनी गो सेवा करावी किंवा त्यांचा कल किंवा त्यांची ओढ गोपालनासंदर्भात व्हावी यासाठी किंवा गो आधारित शेती यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न, शिबिर वगैरे असं घेताय किंवा कधी असतंय, त्याची काय काळ वेळ काय त्याबद्दल थोडं? आपला हा सुंदर प्रश्न आपण विचारला. आम्ही अशा पद्धतीनं पत्रक काढलेलं आहे आणि ह्या परिसरामध्ये आम्ही ग्राम स्वराज्य यात्रा अशा पण घेतो आणि गावागावामध्ये जाऊन शेणाचं महत्त्व, मित्राचं महत्त्व अशा पद्धतीने लोकांना समजून सांगतो. या ठिकाणी आम्ही जे कार्यक्रम घेतो, तुकाराम विजयसारखा कार्यक्रम आम्ही इथं मोठ्या प्रमाणात घेत असतो, तर त्यावेळेला आमचा इथं मेळावा वगैरे होतो आणि लोक ह्या परिसरातून जवळजवळ 2500 गावातून लोक इथं प्रसादासाठी त्या निमित्तानं येतात आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही हा प्रचार सगळा करत असतो. परिसरामध्ये ज्या वेळेला आम्ही ज्या गावात जातो त्या ठिकाणी आम्ही हा गायीच्या महत्त्व, शेतीचं महत्त्व लोकांना सांगतो. तर हे सगळं आम्ही त्यासाठीच करायला लागलेलो आहोत. त्या गोशाळेचं स्थापनाच ग्राम स्वराज्याच्या निर्मितीसाठी आहे. गावागावामध्ये गावाचं स्वराज्य गावात झालं पाहिजे, गावाचा कारभार गावांनी केला पाहिजे आणि गाव स्वावलंबी झालं पाहिजे आणि गावात कोणत्याही पद्धतीचं बाहेरीचं काही वस्तू नाही आल्या पाहिजे. विदेशी प्रोडक्ट जे आहे, तर आज तर ह्या देशामध्ये जे आहे की इथं एक ईस्ट इंडिया कंपनी आलेली होती आणि एक ईस्ट इंडिया कंपनीनं या देशावर जवळपास 150-200 वर्ष राज्य केलं. परंतु आज ह्या देशामध्ये जवळपास 3,500 बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सगळे उद्योग चालू आहेत. आज आम्ही जेवढ्या वस्तू सगळ्या आपल्याला दिसतात यापैकी साबणापासून लक्स, डिरी, डेक्सोना, व्हील, रिन अशा पद्धतीचे साबण आहेत. मंजनापासून आज जे सगळं कोलगेट वगैरे हे जे मंजन येतं, हे सगळं मंजन, कोलगेट वगैरे सगळं जे येतं याच्या सुद्धा बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मार्फत इकडे येतं. आज जी हिंदुस्तान लिव्हर नावाची जी कंपनी आहे, त्या हिंदुस्तान लिव्हरनं आज साबणाचं प्रॉडक्ट आपण मुलांना सरळ सांगू शकतो. साबण बनवू शकतो. साबणासाठी आपल्याला बाजारासाठी जाण्याची काहीच गरज नाही. आपण इथे साबण आपल्या गावामध्ये आपण साबण तयार करतो. तर हे किंवा अशी जी प्रसाधनाची सगळी जी साधनं आहेत, ती सगळी प्रसाधनाची साधनं त्या गाईच्या मूत्रापासून आणि शेणापासून, आपण इथे साबण पण गाईच्या शेणापासून बनवू शकतो. गाईच्या मूत्रापासून आपण औषध निर्मित करू शकतो. या ठिकाणी अनेक पद्धतीनं गाईचा तो उपयोग आहे. हे सगळे आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो, आम्ही सांगत असतो आणि त्यासाठीच आमची गोशाळा आहे की आज देशावर ज्या वेगळ्या पद्धतीनं एक अतिक्रमण चाललेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची, ही बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आपण पूर्णपणानं गुलाम झालेलो आहोत.
पूर्वी जेवढी गुलामी होती या देशामध्ये तेवढी गुलामी आज या बहुराष्ट्रीय कंपनीने आमच्यावर लादलेली आहे आणि नोकरीच्या माध्यमातून आणि आपण होऊन ती स्वीकारलेली आहे. ईस्ट इंडिया कंपनीची आपण स्वीकारलेली होती. इथले राजे रजवाडे आणि सगळ्यांनी त्यांच्या कंपनीचे हे सरकार आपल्याला वापरलं, सैन्य वापरलं आणि एकमेकांना लढाई करून त्या सगळ्या राजे त्यांचे गुलाम झाले. परंतु आज जी वस्तुस्थिती आहे की ह्या बहुराष्ट्रीय कंपन्याला जर थापवायचं असेल तर आमच्या गावात आम्ही ज्या गरजेच्या वस्तू, किमान दंतमंजन, गाईच्या शेणापासून उत्तम प्रकारे मंजन बनतं. मंजन तरी आपण अडवू शकतो गावामध्ये. या ठिकाणी आपण साबण अडवू शकतो. जो हा सगळा म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांचा साबण वापरण्यापेक्षा गावातल्या गावात आपण साबण वापरू शकतो. ही जी प्रसाधनाची म्हणजे लिपस्टिक आणि अमुक तमुक याची काय गरज असते. इथं आमचं लिपस्टिक आमच्या गावात शेती करणाऱ्या बाईचं जर वोट ठरलेला असतो आणि काही या ठिकाणी नट्या वगैरे सगळं दाखवलं जातं. ते काय त्याला म्हणतात ते प्रसाधनाचा सगळा प्रचार जो चाललेला आहे, पुरी आमच्या मॉडेल भुरळ पाडली जाते. मुली आमच्या त्यांना अगदी म्हणजे विवस्त्र करून दाखवलं जाते. हे किती भयानक परिस्थिती आहे. त्यांच्या प्रसाधनाच्या प्रॉडक्टला प्रचारासाठी खरं तर त्याची काहीच गरज नाही. तर अशा सगळ्या गोष्टी असताना आपण जे सगळं जे ह्याला तोड देण्यासाठी आपण सुरुवात केली पाहिजे की आपल्या गावातल्या वस्तू, गावात जेवढ्या आपल्याला तयार करता येतात, आपण तेल घाणीनं आपलं तेल करू शकतो. आज आपण जे रिफाईनचं तेल जे वापरतो ते तेल तयार करणाऱ्या कंपन्या ते कशा पद्धतीने रिफाईन करतात ते सगळं जर बघितलं तर अक्षरशः आज आपण वेगळ्या पद्धतीनं ते तेल खात नाही. तेल नावाचं एक लिक्विड खातो पण त्याचा शरीराला आज गुडघेदुखी आहे, सांधेदुखी आहे, हे सगळे आमचे डॉक्टर तुम्हाला सांगतीलच. परंतु त्यामध्ये मी काही तज्ज्ञ नाही. परंतु हे जे शरीरातले जे स्निग्ध पदार्थ कमी कशाने व्हायला लागलेले आहेत ते सगळं आहे आणि हे सगळं जे चाललेलं आहे तर ते थांबलं पाहिजे असा आमचा गोशाळेचा हेतू आहे. म्हणूनच आम्ही ग्राम स्वराज्याच्या कल्पना गावागावामध्ये मांडत असतो. धन्यवाद. मी आबा पांडुरंग कांबळे या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून ही संस्था आम्ही 1999ला स्थापन केली. त्यानंतर जी आमची मुलं आता हे सगळं सुरुवातीपासूनच सांभाळतात. 24 वर्ष झाली. गोशाळा हे आमच्या कुटुंबातले सगळे सदस्य या ठिकाणी उभा आहेत. हे सगळे आम्ही करतो. माझा मोबाईल नंबर आहे 9975909402. आमची गोशाळा चाललेली आहे. नमस्कार, माझं नाव आबा कांबळे. मी गोशाळेचे अध्यक्ष. मी गोशाळा स्थापन केली आणि आता आमच्या सुना सांभाळते. नमस्कार, माझं नाव सुनंदा नामदेव कांबळे. मी गोशाळेमध्ये गोसेवा करते. नमस्कार, मी गोशाळा मी इथं गायींची सेवा करतो. नाव सांगा. सोनपुरे, गाव इथलंच का? थळगाव, पवावाडी. पवाळवाडी. हां. नमस्कार, मी मंदाकिनी रमण कांबळे. मी गोशाळेचे सदस्य आहे. गोशाळा ठीक. नमस्कार, मी गविसिद्ध डॉक्टर नामानंद आबा कांबळे. मी इथं पंचगव्य उत्पादन बनवणं आणि गोसेवेचं कामाचंही इथं गोशाळेमध्ये नियोजन जे आहे गोवंशाचं ते पाहतो. नमस्कार, मी रमाकांत आबा कांबळे. व्हेटरनरीचं काम मी बघतो इथं गोशाळेमध्ये. नमस्कार, मी विनायक साळुंखे, गोशाळा. ठीक. तर मंडळी बघितलं तर आता आपण सगळ्यांची ओळख करून घेतलेली आहे. एवढे सगळे लोक या गोशाळेसाठी झटत आहेत आणि या सगळ्या लोकांची मदत होते. असेच काम त्यांनी यापुढे इथून पुढे कार्यरत ठेवावे. एका चांगल्या कामासाठी त्यांची मदत होत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला आमच्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला एवढी माहिती किंवा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर मंडळी, आज आपण इथेच थांबतोय कारण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे त्याला 2 भागात बनवण्यात आलेला आहे. माहिती खूप उपयुक्त आणि महत्त्वाची आहे. त्यामुळे ती एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं एवढं शक्य नव्हतं. त्यामुळे व्हिडिओ 2 भागात बनवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आज हा व्हिडिओचा पहिला भाग प्रसारित केलेला आहे चॅनलच्या माध्यमातून.
तसेच या व्हिडिओचा दुसरा भाग येत्या 2 ते 4 दिवसात आम्ही चॅनलवरती प्रसारित करू. त्यामध्ये जसे की ह्या गोशाळेचे काम कसे चालते, काय काय त्यांचे प्रोडक्ट्स वगैरे काय बनवतात ती, किंवा गोशाळेचा खर्च कसा भागवतात याची डीपमध्ये माहिती, किंवा गायीबद्दलची जी माहिती आहे ती बरीचशी अशी उपयुक्त माहिती आपण आबा कांबळे यांचे चिरंजीव नामानंद कांबळे, जे इथे फील्डवरती राहून प्रत्यक्ष गोशाळेचे कामकाज बघतात, त्यांची मुलाखत किंवा त्यांच्या थ्रू आपण माहिती घेणार आहोत. ती त्या व्हिडिओमध्ये आहे. तेव्हा तो व्हिडिओ येत्या 2-3 दिवसात चॅनलवरती प्रसारित होईल. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. यामध्ये काय बदल करायचा आहे, काय त्रुटी असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या चॅनलची मदत करू शकता. कारण तुमच्या मदतीची आम्हाला खूप सध्या तरी गरज आहे. त्यामुळे तुमच्या सबस्क्रिप्शनमुळे आम्हाला इथून पुढचे जे काही व्हिडिओ आहेत किंवा काय माहिती गोळा करण्याचा एक हुरूप येईल, आणि जेणेकरून देशी गाई संदर्भातली त्याची उपयुक्तता आणि त्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला अधिकाधिक आनंद होईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हास मदत करा असे मी आवाहन करतो. आणि काही बदल करायचे असतील, काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या कमेंटचा आदरच केला जाईल. धन्यवाद.